हा असा चहा तुम्ही आजपर्यंत कधीच बघितला नसेल, ज्या चहामुळे तुमचं वजन झपाट्यानं कमी होणार आहे. तुम्हाला खोकला, सर्दी, घसा खवखवणे हे सुद्धा झालं असेल हिवाळ्यामध्ये, तर ते सुद्धा नाहीसं करणारा एवढा रिफ्रेशिंग चहा आहे की हा चहा एकदा तुम्ही घेतला ना, तर या चहाच्या तुम्ही डायरेक्ट प्रेमात पडणार आहात. आणि हा चहा मी गॅरंटी देऊन सांगते, तुम्ही आजवर कधीच बनवला नसणार. आता आपण वेट लॉस पावडर तुमच्यासोबत शेअर केलेत, वेगवेगळे चहा शेअर केलेत, प्रोटीन पावडर शेअर केलेत, पण मला सुद्धा माहितीये रोज रोज तेच तेच घेणं बोर होऊन जातं. म्हणून मी तुमच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर, वेगवेगळ्या प्रकारचे चहा शेअर करते. म्हणजे इन केस तुम्हाला वेट लॉस पावडर एका दिवशी नाही घ्यायची, तर हा चहा घेऊ शकता. तुम्हाला दुधाच्या चहाची भरपूर तलब असेल, तर दुधाचा चहा अवॉइड करण्यापेक्षा हा कमी कॅलरी असणारा अगदी हर्बल टी घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. चला, वेळ न वाया घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राजक्ता घेऊन आले एकदम जबरदस्त व्हिडिओ. चला, काय घ्यायचंय तर तुम्हाला घ्यायचंय संत्री. हिवाळ्यामध्ये संत्री, मोसंबी खूप चांगल्या प्रमाणात येतं आणि संत्री म्हणजे व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत मानलं जातं. आता हिवाळा म्हटलं तर सकाळ संध्याकाळ खूप थंडी असते. हे फळ आंबट असतं, पण खरंच खायला खूप उपयुक्त आहे. त्यामुळे दुपारी जेव्हा ऊन पडतं तेव्हा तुम्ही याचं सेवन करू शकता. पण जेव्हा तुम्ही हे संत्री खाता, तर या संत्रीमधले एक फोड बाजूला ठेवायचे, किंवा फोड बाजूला ठेवायची नसेल तर साल मात्र आपण फेकून देतो. तर ते साल बिलकुल फेकायचं नाही, कारण त्या सालीचाच वापर आज करणार आहोत. आणि एखादी फोड उरली वगैरे असेल तर ती फोड्यामधलं जे काही बिया आहेत त्या बाजूला काढून ठेवायच्यात. त्यानंतर आता हा चहा बनवायचा कसा हे सांगते. सगळ्यात पहिले तुम्हाला किती जणांसाठी बनवायचं, एक, दोघं, तिघं, त्या हिशोबाने तुम्हाला पाण्याचं प्रमाण राहणार आहे. मी 2 जणांसाठी करते, त्यामुळे मी इकडे 1.5 कप पाणी घेते आहे. म्हणजे हे आटून 1 पर्यंत होईल. अर्धा कप चहा सफिशियंट होऊन जातो. आणि जेव्हा मी हा व्हिडिओ बनवते, मला सर्दी, खोकला, भरपूर प्रमाणात घसा खोकणे होत होतं. त्यामुळे मी हा रिफ्रेशिंग चहा बनवला. हा इतका सुंदर झाला की मी या चहाच्या प्रेमात पडले आणि वारंवार तेव्हापासून बनवत आहे. तर जे संत्रीचे साल आहेत ते फक्त थोडेसे यामध्ये टाकायचे, जास्त करायचं नाही. कारण हा थोडासा कडवट सुद्धा असतं संत्रीचे साल, त्यामुळे जास्त टाकायचे नाही, एवढे सफिशियंट आहे. आता एक संत्रीचे घ्यायचे आहे फोड आणि त्याचा रस टाकायचा आहे आणि ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे. आता हा चहा म्हणजेच तुम्ही ऑरेंज टी सुद्धा म्हणू शकता. हा एवढा जबरदस्त आहे की या ऑरेंज टी मुळे तुम्हाला खूप रिफ्रेशिंग वाटणार आहे. आणि कधी तुम्ही स्वप्नात सुद्धा असा चहा कधीच पाहिला नसणार. आणि तुमच्या घरी जर पाहुणे येणार असले तर एकदा एक वेळ त्यांना सुद्धा हा हर्बल टी नक्की ट्राय करायचा सांगा. आपला व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करायचा. एवढा जबरदस्त आहे. यामध्ये गूळ नाहीये, साखर नाहीये, कसलाच गोड पदार्थ नाहीये. जे आहे ते सगळं म्हणजे आपलं मेटाबॉलिझम बूस्ट करतं, डायजेशन प्रॉपर करतं आणि सगळ्यात महत्वाचं आपली चरबी वितळण्याचं काम करतं. पण आपल्याला इतकं रिफ्रेशिंग वाटतं की असा चहा वारंवार प्यायल्यासारखं वाटतो. आता हा काय करायचंय, याला उकळी येऊ द्यायची आहे, कारण या सालांचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये येणं महत्वाचं आहे. तुम्ही फक्त आधी हे मिनिटभर मंद आचेवरती उकळून घेऊ शकता. नंतर मी जे तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगणार आहे ते इन्ग्रेडियंट टाकायचे. पण ते सांगण्याच्या आधी मला एक नक्की सांगा, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील. आणि हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला मला ते सुद्धा कळेल. आणि तुमच्या सर्वांचं एवढं प्रेम पाहून खूप छान वाटतं आहे. आणि खरंच हे सगळं फॉलो करा, यामुळे आपली खूप चांगली अशी लाईफस्टाईल होते. मला खरं तर तुमच्यामुळे एवढं मोटिवेशन भेटते की मी डाएट करणं काय, एक्सरसाइज करणं काय, लांब लांबपर्यंत माझा संबंध नव्हता. ते मी फक्त आणि फक्त तुमच्या या मोटिवेशनमुळे करायला लागलीये. कारण मला माहितीये मला फॉलो करणारे भरपूर जण आहे. त्यामुळे मी जर डगमगले तर तुम्ही सुद्धा डगमगाल, म्हणून मी करते आहे. कधी चीट डे सुद्धा होतो, अशा वेळेस असे टी बनवून पिते, जेणेकरून चीट डे केलेलं समाधान सुद्धा वाटतं. आणि मेन म्हणजे ते फॅट बर्नरचं काम करण्याचं काम हे असं आपले चहा आहेत ते काम करतं. तर चहापत्ती टाकायची आहे चिमूटभर. त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर टाकायची, अख्खी काळी मिरी असेल तर ती ठेचून टाकू शकता. यामुळे तुमचं डायजेशन, मेटाबॉलिझम प्रॉपर होतं आणि कॅलरीज बर्न व्हायचं काम करतं. जसं मी म्हटलं की हा चहा आहे, त्यामुळे चहामध्ये चहापत्ती आलीच, त्यामुळे चहापत्ती इकडे टाकली आहे. फक्त चहापत्तीचं प्रमाण जास्त करायचं नाही. जास्त चहापत्ती टाकली तर हा कडवट चहा होऊ शकतो. त्यामुळे
ह्याची काळजी घ्यायची आहे. आता आपल्या शरीरामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आपण खातो, तर भरपूर आपलं ग्लुकोज इन्सुलिन स्पाइक होत असतं. त्यामुळे इकडे आपण एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे. यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होत असते. जेव्हा जेव्हा आपण काहीही खातो तेव्हा तेव्हा आपलं ग्लुकोज हे वाढत असतं, इन्सुलिन स्पाइक होत असतं. त्यामुळे प्रत्येक वेळा जे आहे आपण अशा पद्धतीने जर चहा केलं तर कुठेतरी त्यामध्ये दालचिनी ऍड केल्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास खूप मदत होते. नंतर आपल्याला शुगर डिटेक्ट होण्याच्या आधी आपल्या तरुण वयापासून जर आपण ही काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला शुगर डिटेक्ट कुठेतरी होऊ नाही शकत आणि ती थांबण्यास प्रतिबंध सुद्धा होऊ शकतो. आता एक वेलची घ्यायची आहे, त्याचं साल टाकायचं आहे आणि नंतर वेलची कुटून यामध्ये टाकून द्यायची आहे. यामुळे एक चांगला असा फ्लेवर सुद्धा येतो, छान टच सुद्धा मिळतो आणि यामुळे चव अजून द्विगुणित सुद्धा होते. आता उकळी आल्यानंतर हा मिनिटभर चांगला उकळू द्यायचा, जेणेकरून संत्र्याचा रस सगळा काही छान असा एकजीव होतो, पूर्ण पदार्थांचा अर्क यामध्ये येतो. रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही हे घेऊ शकता, सकाळी चहाच्या टाइमला घेऊ शकता किंवा संध्याकाळच्या चहाच्या टाइमला घेऊ शकता किंवा तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा हा टी तुम्ही ऍज अ दुधाचा चहा रिप्लेस करून घेऊ शकता. एवढा जबरदस्त आहे की यामध्ये टाकलेला प्रत्येक पदार्थ एवढी सुंदर अशी चव देतो आणि या सगळ्या पदार्थाची चव एकत्र येऊन एक जबरदस्त चव तयार होते. ती एवढी सुंदर असते की तुम्हाला काय सांगू. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय तर उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर तुम्ही बघणार की हळूहळू यामधनं चांगला असा स्मेल यायला लागेल. तर लक्षात घ्या, उकळी आल्यानंतर मिनिटभर जेव्हा तुम्ही हे छान असं मीडियम ते लो आचेवरती होऊ देता तेव्हा संपूर्ण पदार्थाचा अर्क यामध्ये आलेला असतो. आता याऐवजी ना संत्रीऐवजी तुम्ही मोसंबी सुद्धा घेऊ शकता. मी भरपूर असं तुमच्यासोबत शेअर करणार आहे, वेगवेगळे रिफ्रेशिंग ड्रिंक शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा, लाईक फॉलो शेअर नक्की करा. आपला चहा चांगला आता उकळी आलेला आहे. आता हा चहा आपण गाळून घेणार आहोत. हा चहा मी रात्री झोपण्याच्या आधी पिला, कारण माझा घसा सुद्धा बसलेला आहे, खूप खवखव होते, सर्दी खूप वाढली आहे आणि त्यामुळे मी हा चहा रात्री झोपण्याच्या आधी पिला. यामुळे मला एवढं रिफ्रेशिंग फ्रेश झालं की काय सांगू. आणि तब्येत बरी नसल्यामुळे संध्याकाळी जेवण सुद्धा करावं लागतंय, कारण गोळ्या घ्याव्या लागतात. त्यामुळे मग मी ही ड्रिंक माझ्या संध्याकाळच्या ह्याच्यामध्ये मी घेतेय आणि मला खरंच याचा घशाला खूप चांगला असा फरक पडलाय आणि सगळ्यात महत्वाचं खूप शांत सुद्धा झोप लागते आहे. आणि हा चहा एवढा सॅटिस्फाईंग आहे की वाटतच नाहीये की हा चहा आपण एवढा छान बनवलाय, हर्बल टी आहे आणि हा एवढा असा बहुमूल्य असे त्याचे सगळे बेनिफिट्स आहे. आता हा घ्यायचा कसा तर सिप सिप करून शांतपणे प्यायचा आहे. यामध्ये ऍडिशनल तुम्ही चिया सीड्स किंवा सब्जा सीड्स सुद्धा टाकू शकता, पण चहा आहे, चहा सारखाच प्यायचा आणि चहाचा आनंद घेतच प्यायचा. हा चहा कोणालाही चालू शकतो, वयोवृद्ध माणसं सुद्धा हा चहा घेऊ शकतात. यामुळे कसलेच साईड इफेक्ट नाही. यामध्ये गरम कोणताच पदार्थ नाहीये, काळी मिरी आहे पण तो अगदी चिमूटभर नक्कीच टाका, त्याने खूप फायदा होतो. दालचिनी तुम्ही अवश्य, तुम्ही 30शीत असाल, 40शीत असाल किंवा 50शीत असाल, दालचिनी अवश्य घेतली पाहिजे. कारण शुगर हे असं आहे की जेनेटिक सुद्धा आहे किंवा आपल्या स्ट्रेसफुल लाईफ झालेली आहे, त्यामुळे आपल्याला शुगर डिटेक्ट होणं, बीपी होणं हे कॉमन झालेलं आहे. अशा वेळेस असे स्ट्रेस रिलीफ करणारे तुमचे छान असे टी तुम्ही नक्की ऍड केले पाहिजे. वेट लॉस तर माइंड ब्लोईंग करतं. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार आणि लवकरच भेटणार आहोत उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा चहा तुमच्या फॅमिली सोबत एन्जॉय करा.